बसा तुम्ही. ये इकडे बसा. लाईव्ह या.
Baba
परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. येचे दान देगा देवा, येचे दान देगा देवा, व्हावा गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, घालावे आम्हा सुखी, घालावे आम्हासी, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, गुण गायीना आवडे, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, पांडुरंगा करू प्रथमा नमन, प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांची या माता माता चरणावरी साष्टांगई करी दंडवत, येचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी, हीच माझी सर्व जोडी. देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीपाद बापा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज घोटीकर, त्याचप्रमाणे सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय सच्चिदानंद सुर रामदास शेठ बुधवारी महाराज घोटीकर या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने याही वर्षी संपन्न होत असणार हा नामयज्ञ म्हणजे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. बोलता 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 6 दिवस निघून गेले. आजचा हा 7वा दिवस उजाडला. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन बोलून कोणी यायचं नाही. विठाला विठाला. 7व्या दिवशी रात्रीची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठाला कुंडलिक वरदा ज्ञानदेव वाक्य रो बाबा शांतमाई महाराज सखाराम साधू संत घेतलेला अभंग तुकोबारायांचा प्रकरण मागणी पर. विठाला येणाराही त्या तोडीचा आणि मागणाराही तेवढ्याच भावाचा असावा. देणाऱ्यानं द्यावं, घेणाऱ्यानं घ्यावं. देणाराही तेवढाच असावा, मागणाराही तेवढ्याच म्हणजे ताकदीचा असावा. विठाला नाहीतर एखाद्या राजाकडं तंबाखू पिण्यासाठी चुना मागणारा नसावा. विठाला
कीर्तनाचं मागणीपर प्रकरण आहे. परमपूज्य आदरणीय आमचे मित्र प्रेममूर्ती हरिभक्ती परायण भरत बापू महाराज, त्यांचा हा संपूर्ण मित्र परिवार, संयोजक आयोजक, एकट्यानं काय होत नाही मित्र. तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत हा निरोप पोहोचवायचा आहे आपणाला. मला तुमचा एवढा आदर आहे आणि मी तुमचं खूप मोठा ऋणी आहे. कुठल्या जन्मात ऋण फेडलं जाईल हे मला सांगता येत नाही. महाराष्ट्र सोडून इतभर पोटासाठी तुम्ही एवढ्या लांबवर आलात. आईला सोडून, वडिलांना सोडून, भाऊ भाऊजाईला सोडून, भावकीला सोडून तुम्ही इथपर्यंत आलात. आईचं घरी काय दुखत असेल, वडिलांची काय हालत असेल, कसं चालत असेल, छातीवर दगड धरून तुम्ही इथं आणि पोटा पाण्याच्या निमित्तानं आलात. मुलं बाळं, घरदार, सुख दुःख, कपडे लत्ते, घेणं देणं, दवाखाना, पारा भानगडी, नोकरी चाकरी, दुसऱ्याची गुलामगिरी करून, दुसऱ्याची चाकरी करून वर्ष धकल्यानंतर चलथानवासियांनो, सुरतवासियांनो, तुम्ही माझ्या श्रीपाद बाबांचा, रामदास बाबाचा हा पवित्र असणारा गाढा आणि तुम्ही प्रत्येक वर्षाला रेटत असता. तुमचा फार मोठा ऋणी विठ्ठला. ही गोष्ट एवढी सोपी नाही बरं. आपल्या उमरेशी एखादा जर बाहेर गावावरून पाहुणा आलाय, कपभर दुधासाठी आपणाला चहा बनवायचा म्हणून दारोदार हिंडावं लागतं बरं. एक कप दुधासाठी 7-8 दिवसापासून हा उपक्रम या ठिकाणी चालू असतो. दर वर्षाला पायाला पडाशीची पानं बांधून हे माझे सवंगडी रामाच्या काळातले वानर असतील यथा कदाचित विठ्ठला. दारोदार फिरून पदर पसरवतात आणि एवढा उपक्रम तुम्ही साजरा करतात. माझे श्रीपाद बाबा, माझे रामदास बाबा, माझे नारायण बाबा, परमपूज्य आदरणीय वैराग्य भूषण आणि रोहिदास बाबा माने महाराजांचा हा पवित्र गाढा. हरी नारायणा लक्ष्मणा बल भीमा हो सख्यानंद. नारायणा 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 लक्ष्मणा बल भीमा हो सख्यानंद. नारायणा बल भीमा हो सख्यानंद. बाबा श्रीपादा माई बंडोबा श्रीपादा कीर्तनाला आता सुरुवात करूया. ही माझी परंपरा आणि हा परंपरेचा तत्वाचा गाडा तुम्ही प्रत्येक वर्षाला रेटात असतात. तळागाळातल्या माणसापर्यंत ही सूचना, हा निरोप जावा. करणं न करणं समाज ठरवणार आहे. बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो.
सकाळ झाल्याबरोबर दुकान उघडी करून बसणं ही दुकानदाराची जबाबदारी आहे, दुकानदाराचं आद्य कर्तव्य आहे. सकाळी रस्त्यानं वर्दळ सुरू होत नाही तोपर्यंत दुकानदारानं दुकान उघडी करून बसावं. आपल्या आराध्य दैवताला उदबत्ती ओवाळी साफसफाई करावी, मस्तपैकी सगळं समार्जन करून दुकान उघडी करून खुर्ची टाकून बसणे आणि हात जोडत राहणे. माझ्या दुकानामध्ये तांदूळ चांगला आहे घेऊन जा, माझ्या दुकानामध्ये शेंगदाणे चांगले आहेत घेऊन जा. माझ्या गुरुची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो या मालामध्ये भेसळ नाही. ज्या अर्थी असं सांगितलं जातं त्या अर्थी भेसळ असलीच पाहिजे कुठंतरी. विठाला साराचा विचार या जनता जनार्दनाने करावा. माझ्या दुकानामध्ये साबुदाणे चांगले आहेत घेऊन जा, माझ्या दुकानामध्ये तांदूळ गहू बाजरी चांगली आहे घेऊन जा. देव घ्या कोणी, 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 देव घ्या सांगत राहणं, आरडत राहणं हे दुकानदाराचं कर्तव्य आहे. समाजापुढं विषय मांडत राहणं, आरडत राहणं, सांगत राहणं, हात जोडणं हे वक्त्याची कर्तव्य आहे, वक्त्याची जबाबदारी आहे. आता गिऱ्हाईक येतील तर येतील, नाहीतर तिकडच मरतील, परंतु सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना 17 आपणाला 15. आता पुढचं उदाहरण मायो ऐका जरा. देवाच्या काळामध्ये 56 कोटी होते असे गेले नमुन्यावारी. असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का? शिशुपाल तर देवाला 2 बापाचं म्हणायचे, चोर म्हणायचे, लबाड म्हणायचे. आते भाऊ असून देखील दुर्योधनाला जे सांगितलं पंक्ती भेद केला नाही, अर्जुनाला जे सांगितलं ते, दुःशासनाला देखील तेच सांगितलं, उद्धवाला जे सांगितलं ते, तुझा भाव केला नाही, पंक्ती भेद केला नाही. आम्ही आज पंक्तीबद्ध करतो त्याबद्दल वादच नाही. अर्ध लोपले पुराणे रामकृष्ण धकल्यानंतर आपला जन्म झाला, त्यातल्या त्या ज्ञानोबराय तुकोबराय गेल्यानंतर आपला जन्म झाला. आणि त्यातल्या त्यात अजून एक भल्याची गोष्ट म्हणजे तुम्ही या मंडपात आलात. माता पिता डुकराचाही स्वाद चालू आहे, आवताला ओढणाऱ्या बैलाचाही स्वाद चालू आहे. ऐका जरा, ऐका. मांजरीचा देखील चालू आहे. पण श्वासाची किंमत कुत्र्यांना, मांजरींना, बैलांना कळत. कीर्तनकार महाराज असू द्या, नाही तर दुनियादारी असू द्या, ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, कुत्र्याचा श्वास चालू आहे. श्वासाची किंमत कुत्र्याला कळत नाही. इतर येऊन
माणसाची किंमत जी आहे ती गाढवांना, कुत्र्यांना, मांजरींना, म्हशीला कळत नाही. मग श्वासाची किंमत कोणाला कळण्यासारखी आहे? कीर्तन ऐकताना श्वासाची किंमत जी आहे ती किंमत कोणाला कळण्यासारखी आहे? माणसाला. माणसं कडून घेतात का शानपणा करतात? ऐका जरा, श्वासाची किंमत कोणाला कळण्यासारखी? बोलत जावा. तुम्ही आज मला मोठली येईल शकता, बोलत जावा. श्वासाची किंमत जनावरांना कळत नाही. मग कोणाला कळते? बोला. माणसाला. माणसं कडून घेतात का? माणसं समजून घेतात का? तुम्ही इकडं आलात, बरं झालं. भाग्य तुमचं चांगलं, न बोलवता तुम्ही इकडं आले. जरा ऐका, कोणाला कळते श्वासाची किंमत? माणसाला कळते. माणसं समजून घेतात का शायनिंग मारतात? जो मुखाला श्वास आला ₹10,000 द्या आणि त्या महाराजाला म्हणावं, सांगणारे समाजाला का सांगत नाही? आळातच नाही तर पोऱ्यात कुठं येईल? ये बाळाचे कामा तो मुखाला श्वासाला तो जातो नरकाला. बघा संत साहित्य काय मग सांगतात माल मोटरवर. त्याबद्दल वाद नाही. भल्याचं काय का सांगत नाही? तुझी माय मरून जाईल का? तुझी माय मरून जाईल. भल्याचं का सांगत नाही? त्याला सोडून मग सांगतात माल मोटरवर. मेलेली माणसं उठवण्याचं पण सांगतात. पण भल्याचं दिवसाचे 12 रात्रीचे 12 21,600 वेळा वरती घेतला जातो. काय श्वास. आणि 21,600 वेळा खाली सोडला जातो. काय? मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य प्राण्याचा एकही श्वास वाया जाता कामा नये. कीर्तनकार महाराजाला धरून तो काय सुटन काय याच्यातून? ब्रह्मदेवाचा नाना सुटला नाही तर तू कसा सुटतील? आमचे कबीर महाराज स्वतःच्या लेकराचं निमित्त करून या जनता जनार्दनाला सांगत असतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. कमाल त्यांच्या लेकराचं नाव होतं. लेकराचं निमित्त करून आपल्याला सांगितलं का नाही सांगितलं? सांगितलं का? ऐकलं का? ऐकलं. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. आम्ही पण करतो. शांत बस जरा भाऊ, आम्ही पण करतो. तू शांत बस जरा. गवंडी लोक घर बांधतात. असं गवंडी लोक घर बांधतात. कोणी गवंडी असली इथं विचारा त्या गवंड्याला. गवंडी घर बांधतात. 1 फूट वरती गेलं म्हणजे वडंबा लावतात. 1 फूट गेलं म्हणजे वडंबा लावतात आणि कोपऱ्याला गुन्हा खुपसतात. असा गुन्हा लावतात बघा. 1 फूट गेलं का परत वडंबा लावतात आणि गुन्हा खुपसतात. अजून 1 फूट गेलं का वडंबा लावतात, गुन्हा खुपसतात. त्यांच्या वायरी निसटल्या काय? विचारा बरं एखाद्या गवंड्याला. अरे एक नश्वर भिताड बांधायचं असेल की अगदी अप्रुटेड बांधावं लागतं. का नको? बाल दोरा बरोबर अगदी. आमचा परमार्थ कसा असेल? कसा असेल? परवा दिवशी एक महाराज भेटला होता मला भुसावळमध्ये. महाराज कीर्तन उरकल्यानंतर भेटायला आलं. म्हणलं तुम्ही या वयात लय चांगलं कीर्तन सांगताय. म्हणलं केरोबा महाराज बंडोबा महाराजांचा आशीर्वाद आहे. म्हणलं तुमचं कस काय? बरं आहे म्हणा. आमनं बोय बाय. काय म्हणते तो महाराज? बरं आहे म्हणलं आमनं बोय बाय. त्याला म्हटलं बायकोला बहीण म्हणस का रे? म्हणे बरं होईल. म्हणलं तुला एवढी अक्कल आणि इथं कशी कान पडली रे? नश्वर भिताड गुन्ह्यामध्ये बांधलं जातं का कथन मठन मन म्हणत.
डोकं नाही चालत का? बायकोले बहीण म्हणस का रे? बरे म्हणला भोये भाई जरा शुद्धीवर या म्हणजे कळेल. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. मी सकाराम मी सकाराम मी सकाराम मी सकाराम मी तुकाराम मी तुकाराम मी सायबू मी गैबू मी खंडू मी शेणपडू मी उखळू मी बंडू मी पांडू मी कमल मी सुमन मी इंदू मी कोकिला. असं का? कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. मी देह म्हणता कोटी ब्रह्म. कोटी ब्रह्महत्या येऊनिया माथा थापटकी. डोकं नाही चालत का? आपला वावरणा उतारा खरा आहे संतांची अभंगवाणी. आपला वावरणा उतारा खरा ना संतांना अभंगवाणी. आधार कार्ड खरं राज का बय बय न राज. पॅन कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड आपली बायको आपला बंगला बंगल्यासमोरची मोटर आपली जनवाड कोंबड्या बकऱ्या नोकरी चाकरी महिन्याचा पगार साली मेवणी आक्कड सासू फुईभाऊ जिजभाऊ मामभाऊ सगळ्या गोष्टी आणि संतांची अभंगवाणी डोक्यात बसते का? त्यांना सांगा ना काम रास आलास ना म्हणजे बहीण दिले का रे तुले? त्यांना सांगा ना काम रास आलास ना आपला ऐकाना काम रास पाहुणास ना म्हण बहीण नवरा आहे का तुले? दल्ली होई की बिचारी. त्याला विनोदाचा भाग सोडून द्या. भाग्यवान आपण माणसाचा जन्म मिळाला आपल्याला जरा समजून घ्या म्हणजे चांगलं होईल. आपला अधिकार राहील मागायला. तुम्ही महिनाभर काम करताय घाम गाडताय सकाळी 6ला जाताय रात्री 8ला घरी येताय. लहान लहान लेकरं सोडून जातात. आई वडील सोडून जातात भाऊ भाऊजाई सोडून जातात. अंगाला ताप आला तरी झाकून तुम्ही कामाला जाताय. मेहनतीचा पैसा 7 तारखेला माझा पगार होणार. माझा पगार द्या. हक्कानं तुम्ही मागू शकताय कारण केलेलं कष्ट आहे. तसं या ठिकाणी देखील तुम्ही आनंदानं पदर पसरून मागू शकता. काय मागू शकता? करून बघा अभंगाची पहिली गोष्ट. याची दान देगा देवा याची दान देगा देवा आपल्यासाठी वावर जतन करून ठेवलं. त्या बापाला काय कष्ट सहन करावे लागलेत मला सांगता येत नाही. हो पण याच्या नावावरती जमीन करून दिली. हा चौकाला जातो सकाळी स्नान संध्या केल्यानंतर जिथं लोकांची वर्दळ जास्त असते आणि त्या चौकाला जात आहे लोकांना सांगताय आरडून आरडून माया खडकाने 10 एकर जमीन शे मना खडकाने 10 एकर वावर शे मना खडकाने 10 एकर जमीन शे मना खडकाने 10 एकर वावर आहे. तू पण कवा राशीन आता वर्णन करायसाठी बापानं जमीन घेऊन दिली.
वर्णन करण्यासाठी बापानं जमीन घेऊन दिली का बी पेरण्यासाठी? बी पेरतात का निव्वळ वर्णनच करतात? तेरे दिला देह कुंदा अय बाबा रे कुंदा माती गया रे मोठमोठाला सुईबाबू उभी गायतणार रे माझ्याकडे का नाही 10 एकर वावर रे. पेरीन कोण तुझा नाना? पेरीन कोण? जर पेरले ना भाऊ 4च्या जागेवर 2 येतील, 2च्या जागेवर 1 येईन म्हणता येईल. काय काळजी करतोस तू? तुझा विसार ना व्हावा. 4 नाही येणार तर 2 तरी येतील, 2 नाही आले 1 तरी येईल. अरे पोट भरण्यापुरतं तरी तू पेर घरी नुसतं त्या वावराकडे मागून जमणार नाही. फुकट काय आपल्या नानानं ठेवलं काय? बी पेरावं लागतं बी. आणि जर बी पेरलं तर नक्की मेहनतीचा पैसा आपल्याला मिळेल. म्हणजे मिळेल का नाही मिळणार? आणि नामाचे धारक राणी का सर्व पावे देख विठ्ठलाचे प्रमाण. नाम आहे जया पाशे कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. एक श्वास निकल गया 3 लोगों का मोल. सुटलेला श्वास परत कधी येईन का? पुढचं बोला पुढचं. अहो महाराज पुढचं बोला. सुटलेला श्वास परत आपल्या नशिबी येईन का? पुढच्याची अपेक्षा करा. ती देखील पूर्ण होईल का न होईल ही देखील गॅरंटी नाही. जसा कुमार गळा त्या घराला गेला जसा कुमार गळा त्या घराला गेला त्रिलोक्याचा मोल हुकून पश्चिम. ऐक जरा ऐक. त्रिलोक्याचा मोल हुकून पश्चिल म्हणलं मी. 10,000 कीर्तन सांगितले ना, 80,000 सांगितले, लाखभर सांगितले. कितीही कीर्तन सांग. आमची शांतमय उदाहरण सांगते. बोलण्याने हरी गवसे ना बाबा शिरापुरी वरण भात 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 शिरापुरी. गोडे तोडून पोटात कावा घालशील? मरायचं का रे? मरायचं? वरण भात शिरापुरी. आता बोंबलायचा विषय का? बोलायचा विषय आहे? जेवण बोलायचा विषय आहे का गोडे तोडून पोटात ओतायचा विषय? येही मला सांगावं लागेल काय? घोडे तोडून पोटातच घालावं लागेल. आयत नाही, आयत नाही.
घोडे तोडून पोटातच घालावं लागते. बोलाने अने हरे गवसे ना बाबा, बोलाने हरे गवसे ना बाबा, बोलाने हरे गवसे ना बाबा, बोलाने हरे गवसे ना बाबा. भक्तिया बाबा सापडे, भक्तिया बाबा सापडे. खाल्ल्याशिवाय कसं कळेल? दृष्टांत कळलं का मी काय बोलतोय? माझं कीर्तन समजायला किलो भर मेंदू लागत बर का अण्णा. कीर्तनकार महाराज होत्या नाही तर दुनियादारी होत्या. एवढं सोपं समजायचं नाही. नाही 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 नाही, लय अवघड गणिती. कीर्तन समजणं, कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे. आमचं असं नशीब फाटकंय, इकडं लांड्याला आणि इकडं लबाड्याला. या लुच्च्या आणि लबाड आपल्याला कीर्तन उमजून देत नाही. कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे आणि या लांड्या लबाडाला गेटच्या बाहेर सोडायला पाहिजे. एकट्यानं कीर्तन ऐकायला पाहिजे, ते देखील भोड्या मनानं ऐकायला पाहिजे, स्वच्छ दिलानं ऐकायला पाहिजे. आणि मग कीर्तन कुठून सुरू झालं आणि कुठं एंड पडतंय कळतं माणसाला. पण हे लुच्चे लबाड जर तुम्ही धरून जवळ बसलेले असाल, मग पिढ्या जरी खाल्ल्या कीर्तन ऐकता ऐकता, मानवी जीवनामध्ये आल्यानंतर माणसानं जीवनामध्ये एकच कीर्तन ऐकावं, पुन्हा जिंदगीभर कीर्तन ऐकायची गरज नको. आमचं कीर्तन ऐकता ऐकता सांगता सांगता केस पिकली गौऱ्या मशानामध्ये गेल्या, उकल काही झाला नाही. त्याचं सांगानं काम राज, आपलं ऐकानं काम राज. विठ्ठल जय म्हणजे पुन्हा पुन्हा सगळे आमले नको, आमले 12 भानगडी बायका पोरे. येस का लाल कपडा नेसली ना कर भाऊ. सांगायचं होतं ऐकतं नाही. याची ठाण देगा देवा खासलं महाराजांनी. मी फक्त टिकोबा लावून फिरतो, पटका बांधून फुकतो. संत श्रीपाद बाबा म्हणत असं, कुत्रे पण मग भुकतात. शांतपत जरा, कुत्रे पण मग भुकतात. भू 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 कळतच नाही कोणाला. बोलत जा. कळतच नाही कोणाला का भुकावं, कशाला भुकावं कळतच नाही. फक्त भुकायचं. तुकड्यावर लागलेलं कुत्र 800 वर्षापूर्वी ज्ञानोबांना तिडीक आली. अनंत वाचाळ खानदेशाला इकडनं येत आहे, बस मध्ये बसताय, तिकट घेऊन बसावं का तसंच बसावं? तुमच्याकडे काय पद्धतचे? एसटीनं प्रवास करायचा आपल्याला, रेलनं प्रवास करायचा आपला निवांत बेठळकपणानं. पण ब्रह्मदेवाचा बाप जरी पुढे आला तर शांताबास हे बघ तिकीट, मिंद होऊन बसायचं. मिंद होऊन एखाद्या जेल मधल्या त्या कैदीप्रमाणे आता येईन का भाऊ, काय जीवन जगतोच रे, आता येईन का भाऊ, आता येईन का बघा. तुम्ही रेल्वेनं खरं बोलायचं माणसं आहोत ना आपण, माणसं जीवन जगायचं बेधडक. येताना काही आणलं नाही, जाताना काही जायचं घेऊन जायचं नाही. अरे आमना प्रताप शेटला नडबी राहिला नाही, आपण कुठे राहा शर भाऊ. तू काय असं येळापणा कर, जरा तिकीट पाठवून बट रे. तू हक्कानं ठेप्या बरं, कोणा फोनाची माय नाही व्याली तिला उतर म्हणायची. चल नाही त्याची काय ताकद. हे बघ माझ्याकडे लायसन आहे, माझ्याकडे तिकीट आहे,
त्याला खाली मान घालून जावं लागेल. तुम्हाला रेल्वेनं बसनं प्रवास करायचा, तिकीट फाडून बसावं का तसं बसावं? आणि जर आडवं आलं तर यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझा रक्षिता कोण व्यवस्थित म्हणा जरा व्यवस्थित. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा नक्की म्हणजे नक्की. बघा बसमध्ये प्रवास करा, 2 किलोमीटर थांबण्याचं असतं. 2 किलोमीटर तो कंडक्टर आपल्यापर्यंत त्याच्या डोक्यात असतं. बरं अंमळनेरचे 3 प्रवासी आपल्या गाडीमध्ये आहेत, त्याच्या डोक्यात. तुमच्या डोक्यात नसू द्या, तिकीट खिशामध्ये घालून बसा. 3 किलोमीटर 2 किलोमीटर गाडी असली त्याच्या म्हणजे अंमळनेर असलं तो तिथूनच उठतोय आणि उभा राहून पाठीमागं मुख करतो, सांगतोय तो अंमळनेरवाले प्रवासी तुमचा स्टॉप येण्यात जरा जागा व्हा, तुमच्या पिशव्या बॅगा पुढे घ्या. तुम्ही ऐकून नाही तुम्ही ऐकून, कारण तुम्ही तिकीट घेतलेलं आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे. तुमचा स्टॉप आला, बॅगा पिशव्या घ्या पुढं आणि उतरा. आहे ना तिकीट काढून बसा. हक्कानं तुमची पूर्तता पूर्ण होईल. तुम्ही गाडीमध्ये झोपले तरी चालेल. हे चिदान देगा जेव्हा मी घासलेलं आहे, मी तिकीट घेतलेलं आहे. मी यमधर्म सांगे दुटा तुम्हा नाही तेथे सत्ता. आपण हेच मराठी भाषा बघा. मराठ मावड्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे. परवा दिवशी एक भाऊ भेटला होता मला, कोणत्या बी करवा सारखंच राहत. जप नाही उठी उन्हात करे भाऊ, थोडस तोंडवर पाणी गिनी मारा मग आमना सगळे बोला. अरे दारुड्याची नशा तरी कमी होईल, एवढी माणसाला विषयाची नशा चढली, कळायला मार्ग नाही. कोणते बी करवा सारखंच रास म्हणजे सारखंच रास का. याची किती दिवसापासून ऐकताय तुम्ही हा इतिहास. संभाराजाचा इतिहास नजरेत आहे, छत्रपती शिवाचा इतिहास नजरेत आहे, मर्दानी झाशी लक्ष्मीबाईचा इतिहास नजरेत आहे, होळकरांची अहिल्या देवींचा इतिहास नजरेत आहे. कारण त्यांच्या हातामध्ये तलवारी होते. माझ्या तुकोबारायांच्या हातात तलवार नव्हती म्हणून काय तुमच्या डोक्यात बसत नाही काय? माझ्या तुकोबारायांच्या काय कमी इतिहास आहे काय? 375 वर्षापूर्वी आमच्या तुकोबारायांचा इतिहास असा. हेच चिदान हेच बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगत मी व्यवस्थित ऐका. सांगावं असं वाटतं मला. शहाण्या माणसाला माझं कीर्तन उमजतं, कळतं, समजतं. बावलट माणसाला कळत नाही. सांगतो तुम्हाला हेच. मुलगी कुमारिकी असते, मुलगी कुमारिका असते. मी अगोदर तुम्हाला पाय पडिलेच की म्हणून मी उदाहरणाला सुरुवात करत. सगळं सारखाच रास असं म्हणतात माणसं. कोणतं बी देव न करवा हो, सारखाच रास. नालानं पाणी, गटारनं पाणी, मांडरांना पाणी, सपाटीकरणं पाणी, गटारनं पाणी, नालानं पाणी, नदीनं पाणी. कुठं जाजरा भाऊ? सगळं समुद्राला. कोणतं बी करवा, कोणतं बी करवा का
बघा आता ऐका, याची या इतिहासाकडे लक्ष आहे का? महाराज लोकांचं तरी लक्ष आहे काय? लक्ष आहे? बाप 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 वाराला बदलतय, वाराला या बिना डोक्याची माणसं. आणि संतांच्या राष्ट्रात जन्माला आले. ज्ञानोबा नाही कळत? ज्ञानोबा नाही कळत काय? तुकोबा नाही कळत? ध्यानात बसत का? सारखंच रास्ता. हे येडे होते का याची हा शब्द बोलायला? ऐका, दृष्टांत व्यवस्थित ऐका. मी तुम्हाला अगोदर पाय पडलेस, मग अभंगाना दुसरा वड करायचा असो मी. हो, अगोदर पाय पडायचे. एखादी कुमारिका मुलगी असती अविवाहित, कळत न कळत तिचं पायाचं नख वाकडं गेलं. आता मला पुढे अगो सांगायला होतोस का तुम्ही येणार अर्थ काय रासा असा? म्हणजे म्हणे लाय वाई राहिली का? नाही, म्हणे लाय वाई राहिली का? एखाद्या चांगल्या घराण्यातली मुलगी अविवाहित, लग्न झालेलं नाही, कळत न कळत अज्ञानामुळं. मी अज्ञाने हा शब्द वापरतो ना, मी तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या, मी निर्दोष मी याची या शब्दावर बोलायचं. मला सगळं सारखं राजपणे पावलं तू करू नको, पण करणाऱ्यांच्या खंडीच्या वर्णात येऊन मुतू नको. तुला आम्ही काय आमंत्रण देत काय आमच्या संप्रदायामध्ये ये म्हणून? आणि आमच्या संप्रदायामध्ये तुम्हाला बोलून काय आमले काय आमदार होणे का खासदार होणार रे भाऊ? तुम्हाला मतेशनी अपेक्षा आहे तुमचं सोनं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं. इथला पाय आपल्या लगेच उपऱ्यात पडायला पाहिजे, एवढा गलत उद्धार व्हावा म्हणून कडकड आहे रे, म्हणून कडकड. अरे तीन माव्याना हात आपलं घर जाणार रे आपले. अरे अर्धा अंगवायू झालेला बाप सांभाळायचा तुम्हाला, वयस्कर आंधळी माय सांभाळायची तुम्हाला. अरे लग्नाच्या वयात 2 मुली आलेल्या आहेत त्यांना सांभाळायचं तुम्हाला. 2 लेकरांना शिक्षण द्यायचं तुम्हाला. विधवा बहीण आहे तुमची घरी, तिला सांभाळायचं तुम्हाला. तुमच्यावर जबाबदारी आहे ना रे. दिवस मावडाय ना आत जाणं शेणार भाऊ घर. भाऊ हो अण्णा, अरे दिवस मावडायच्या आत घर जाणं रे. एक पाय आठ आणि दुसरा पाय उमराला आत पडायला पाहिजे, एवढं चलत जावा म्हणून आमची तुम्हाला कडकड आहे रे. जरा समजून घ्या मार्ग जयाकडे भाव भक्ती मी परवंडी बोलली राहीन तू तिकडे त्यासले म्हणतस सकाळी 8 वाजता तुम्ही वारस मचातस, तुम्ही वार खुरपाल पडतस का कोण बी वार खुरपतस केनं ना त्यानं कंदीलला येणं. परवंडी सांगे राहीन तू तिकडे खाल्ला बाग मा. सकाळी नंतर 8 वाजता तुम्ही वारस मचातस, घेणं ना त्यानं कोण बी वार खुरपतस का स्वतःनच खुरपतस? याची स्वतःनच खुरपतस ना का कोण बघ खुरपत? लेणं देणं कडस का नाही माणसासले? हे नको का कळायला? आता बघा दृष्टांत परत आहे का? अविवाहित मुलगी, चांगल्या घराण्यातली पोर, कळत न कळत अज्ञानामुळं तिचा पाय चुकला. म्हणजे मला सांगायला लावतस का तुम्ही या मोठे तरी सर? तिचा पाय चुकला. मग काके चुलते असं म्हणत असतात. जाऊ द्या, पोरणी जात होती, अज्ञान होती. काका चुलता पोटमा घाललेतच बिचार का नाही घालतात? जन्म देणारा बाप कोपऱ्यामध्ये रडून येतो, चौकामध्ये पोट फाडून सांगत नाही म्हणा पोटले किडा पडी घ्यात भो का नको, पण कोपऱ्यात बसून तो बाप रडतो. समाजामध्ये यायला जरा घाबरत असतो, समाज काय म्हण. अशी अवस्था. काके चुलते पोटात घालतात, तो बाप सुद्धा पोटमा घालेले. जाऊ दे मरून ते गरमाच्या दलील सांगत जाऊ दे, ठिसक्या काय गाऊ नको न्याय ना आता त्याला विलास. आता काय बोललो मी? अज्ञान अवस्था आहे, काही कळत नाही, उमजत नाही, सुचत नाही. म्हणून त्या पोरीकडनं पाय घसरला बाबा. त्या मायबापानं लवकर लग्न केलं. आता ती पोरगी नांदायला गेली. ऐका जरा, ती पोरगी नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर अज्ञान अवस्थेमध्ये जशी तरा झालती तशाच तऱ्हेला जर ती सन्मुख गेली, तिला आता पोर म्हणावं का हैवान म्हणावं? सांगा मला बरं तुम्ही. मी तर म्हणतो तिला मारूनच टाकायला पाहिजे.
जिवंत ठेवायचं नाही, 4 पिढ्यांपर्यंत तिला कलंक लावला. ऐका जरा, डोळे उघडून संप्रदाय हा गल्ली बोळातला पंथ नाही. यायचं असेल तर या, आणि यायचं नसेल येऊ पण नका. आमच्या काय बापाचा नफा आणि तोटा. अज्ञान अवस्थेमध्ये 17 बदलवा. शब्द कळतात का? इरोबा, पिरोबा, भैरोबा, खंडोबा, मसोबा, सटवाई, इराई, पिराई, आखाई, जोखाई, शिंद्या देव, आई मरी, आनंदमाय. अज्ञान अवस्थेमध्ये असल्यामुळं चुकलं असं जाऊ द्या, मरू द्या, गाडभर तुम्हाला माफ आहे. पण आता शाने झाले ना रे भाऊ. तुझं लग्न करून दिलं ना मी, सगळं पोटात घेतलं ना मी, गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं ना तुझ्या, तरी तुझी अक्कल ठिकाणावर रास नाही काय? सगळं सारखंच रास का? आख्या आमले चिट्ट राहू दे ना शे, का मारणं शे तुले? करंटी पोरगी समाज मजा रामले राहू दे ना शे, का माराना विचार शे तुला? माय बापानं ज्याच्याशी लगीन करून दिलं त्याच्याशी व्यवस्थित राहावं का नाही? एक पैसा उचित राई रुक्माबाई जरा डोकं चालवा म्हणजे घडेल. काय सांगतात संत? एक गाऊ आम्ही विठोबा, आता येत कोणाचा अमिताभ बच्चन असेल तरी का मला काय पेटवायचं का त्याच्या अमिताभ बच्चन नवऱ्याला? याची माझ्या माय बापानं ज्याच्याशी लगीन करून दिलंय, याची तो महारोगी जरी असला तरी मला लाख बोलाचा. चांगल्या घराण्यातली मुलगी आहे मी. कोणाचा अभिताभ असेल काय पेटवायचं का मला? माझा महारोगी जरी असला, सांडिल्याचा नवरा महारोगी होता का नाही? डोकं चाले पाहिजे. हेची ज्याच्याशी माझं लगीन केलंय, ज्याच्याशी सलगी झाली, माय बापानं ज्याच्या घरी मला पाठवलंय, त्याचा प्रपंच मी करणार. या श्रीपाद बाबा नर बेसूर होत गड्या जरा. तुम्ही मादन म्हणूचा या श्रीपाद बाबा नर, या रामदास बाबा न निज रूपाला दाविल जीवाचं लगीन. सगळं सारखंच राहा. बोला बरं. आता लगीन करून दिलं ना, जाऊ दे, पाठीमागचं मरू दे. काय तो विषय उकरायचा नाही. नाही नाही, आता बी सगळं सारखंच राहस का? शुद्धीवर आहेस का तू? येरते माये की बाबाजी चैतन्य महाराजांच्या माध्यमातून लागलं. खरंय ना?
आळे फाटा पुण्याला जाताना आळे फाटा धारगाव पोपटा सोडल्यानंतर आळे फाटा पुढे नारायणगाव मंचर भोसरी मोशी पुणा. तर आळ्यावरून पश्चिम दिशेला 15 ते 20 किलोमीटर अंतरावर एक ओतूर नावाचं गाव आहे. माळशेज घाटातनं गाडी मुरमाड मार्गे कल्याण जाते आणि त्या रस्त्यावर असणारं एक ओतूर नावाचं छोटस गाव. आणि त्या ओतूर गावाच्या वरच्या बाजूला अगदी म्हणजे सलगी वरच्या बाजूला एक मांडवी नावाची नदी आहे. आणि त्या नदीच्या तीरावर माग शुद्ध दशमी मित्र व दोस्तो, तुकोबारायांचं लगीन अवेत दाता बाबाजी चैतन्याचं रूप धारण करून त्या मांडवी नदीच्या तीरावर सकाळी पवित्र पर्व काढावर आले आणि कराला धरून योग क्षम त्याचा जाणे जडभारी आणि वाट दावी कर धरून या न्यायानं अगदी त्या बाबाजी चैतन्य महाराजांनी ज्याच्याशी लग्न करून द्यायचं होतं तुकोबारायचं हाताला धरून तिथपर्यंत नेलं. याच्याशी आता सलगी ठेव, जिंदगीभर याला विसरू नको. मग ती पायाला चिपकते. तुकाराम नावाची एक राधा, एक भक्ती, एक श्रुती, आपल्या भाषेमध्ये तिला साधक म्हणतात. आपण कोण आहोत? श्रीपाद महाराजांचे कोण आहोत आपण? अरे वारसदार आहोत आपण, नामधारक आहोत आपण, साधक आहोत आपण. आता साधून लगीन करून दिलंय मित्र. आता नवऱ्याकडे कसं नांदायला पाहिजे? अरे रात्रभर पिताड्याला पाय लावून उभं केलं आणि धन्याला तरी जमतंय. तुम्ही मला जशी वागणूक देणार तशी द्या. हो, वशिष्ठ महाराजांनी लगीन लावलं होतं रामाचं. राम नांदायला गेले. बघा चांगला इतिहास, उद्या त्यांचा दिवस आहे. राम नांदायला गेले. नांदता 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 रामावर परिणाम झाला. रामावर परिणाम झाला. बरं मला पुसू नका काही, मी माणसात नाही. पहिल्यांदा नांदायला गेली. जात असताना कशी दिसत होती? नांदायला गेली तेव्हा वर्ष 2 वर्ष 4 वर्ष धन्याकडे नांदली. आणि पाडणपणाला ज्या वेळेला भाऊ घ्यायला जातो आणि घेऊन गावाकडता येतो त्यावेळेला त्या मायनं पण आणि पापानं पण भरल्या नजरेनं त्या लेकीला बघितलं. जाताना लेक बघितली होती कशी दिसत होती, लहानीची मोठी केली कशी दिसत होती. आणि आज पाडणपणाला माझा मुलगा माझ्या लेकीला घेऊन आलाय, आज कशी दिसते? कशी टवलानं चालते? आहे ना फरक? आहे ना फरक? आहे ना नामधारकामध्ये? त्याचा विषय ठे त्या तिलाला दानाशी जर सलगी ठेवली तर नक्की परिणाम होतो. बोध दिला मद संगाते मार्ग दाविला नीट. बोध दिला मद संगाते मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समुड गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. आणि एका जनार्दनी आता पावलो पंढरी पेठ. श्रीपाद नांदायला गेले. नांदलेत रामचंद्र प्रभू. शेंदड पिकली गड्यावर. शेंदड पिकली बरं. दशरथ राजांना कडत न कडत एक दिवस आईना बघितला केस पिकलेली. म्हणला आता काय खरं नाही, चावी द्यायची मोठ्या लेकराकडं. दुपारी 2, 3, 4, 5 वाजल्यापासून सगळे गावभर फटाकडे खबुतर उडवायची, फटाकडे फोडायची, मोठमोठाल्या फेरी, मोठमोठाली शंख. अगदी 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 रामजीचा उत्सव. राम उद्या राजा होणार, राम राजा होणार, राम राजा होणार.
जिकडं तिकडं आनंदाचा वर्षा पुढे उभारल्या गेल्या. आणि काय नाही मित्र, रात्र दाखली राम वनवासाला दादा. मंथरेनं चॉबी भरली ना, कैकेयीनं गोड केला ना, पण शेंदड पिकली, सुगंध दरवडायला लागला. लगीन करण्यानं लगून करून दिलं. नांदायला जाणारीने आता पिकली बरं. अहम भाव तिचा गेला. त्या राधेचा, त्या श्रुतीचा, त्या भक्तीचा, त्या नामधारकाचा, त्या रामाचा तेह भाव गेला आणि सोम भाव जागा झाला. आता पाणी फिरू द्या. तुझा विसरण सदनी राम जात असतो. कैकेयीच्या चरणाला स्पर्श केला रामाने आणि कैकेयीला सांगत असतो, मा मला आशीर्वाद दे. 14 वर्षाचा वनवास परिपूर्ण झाल्यानंतर राम तुमच्या सेवेसाठी परत सुखरूप येईल असा मला आशीर्वाद दे. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. याच्या पलीकडे मला काही नको. विठाला नक्की म्हणजे नक्की आजही तसंच आहे. आजही तसंच आहे. या घटकेला सुद्धा तसंच आहे. मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी कशी लागत भाऊ? काय बघा, जरा डोळे झाकून जरा आत जावा आणि मेथीच्या भाजीचा विचार करा. मेथीची भाजी कशी लागते? कडवट लागते. चवीला कशी लागते? आली ना नजरेत? मेथीची भाजी नजरेत आली ना, कशी लागते? कडवट लागते. आता करा बरं सुरू. मेथीची भाजी, 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 मेथी. वनवास काय? वनवास काय? अरे जिंदगी जरी वनवासामध्ये गेली तरी माझा केस नाही कोण वाकडा करायचा. कारण मी रत झाली. आता त्या नवऱ्यानं मला पोत्यावर झोपवलं काय? अर्ध्या पोटी ठेवलं काय? बंगल्यात राहू दिलं काय? आणि शेण वेचायला पाठवलं काय? 4 ठिकाणी दांड केलेली साडी नेसायला दिली काय? पिकली या सेंदे करू माझ्या वशिष्ठाने माझ्या मनाला वळण दिलं. वशिष्ठानं माझ्या मनाला वळण दिलं. वळण तुका झाला तेथे लीन, तुका मनाला वळण दिलं. या वळणानं जा, तुला सोयीनं पडेल. नवऱ्याशी रत राहा, नक्कीच चांगलं होईल, नक्कीच चांगलं होईल. दुर्बळाची कन्या समर्थान केली,
अवदसा निमाली तरी नक्की नक्की तू रत राहा. माझ्या वशिष्ठानं माझ्या मनाला वळण दिलं. म्हणे राम झाले ना, म्हणे राम. मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथी. गुरुनं दिलेलं नामधारकानं फुटफुट 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 जपत राहावं. अपेक्षा कशाचीच करायची नाही. बोरवेलला पाणी हे प्रारब्धान आहे. विलक्षण मधला विजय प्रारब्धान आहे. गाडी मोटर बंगला पैसा अडका धन संपदा इस्टेट प्रारब्धावर अवलंबून. परमार्थ फेर चुकावा म्हणून करायचा. अपेक्षा कशाचीच करायची नाही. नवऱ्याकडं कुठलीच अपेक्षा करायचं नाही. एकच अपेक्षा मनात ठेवायची, मी जोपर्यंत या जगात आहे श्रीपाद बाबा तोपर्यंत माझा कुंकू टिकू दे. मित्र हो दोस्तो, कुंकू गेला, कुंकू जर गेला या जगात आपणाला कोणी नाही, कोणी खरा द्यायचं नाही. पोऱ्यानं मोठा बदामाचा शिरा खायला दिला, त्या आईला तो आवडत नाही. कुंकू गेला, सगळं गेलं. मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. अर्धी पोटी ठेवलं तरी झालं. पण पंढरीनाथा संत श्रीपाद बाबा मी जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत माझा कुंकू टिकू दे. म्हणजे गुरुनं मला नाम दिलं भरत बापूंनी. मी जोपर्यंत या जगामध्ये आहे पंढरीनाथा तोपर्यंत नामावरून मला ढळू देऊ नको. काय तुझ्या गुणाचं वर्णन करू, अभंगाची दुसरी वाया जात नाही. प्रबोधाला धरून श्वास वरती घेतला तरी आपल्या फाईल मध्ये लिहलं गेलं. नक्की म्हणजे नक्की. प्रबोधाला धरून श्वास वरती घेतला गेलाय तरी फाईल मध्ये लिहलं गेलंय. श्वास खाली सोडताना त्या देवाला धरून खाली श्वास आणला तरी फाईल मध्ये लिहलं गेलं. केलेलं वाया जात नाही. बघा आता रात्रभरामध्ये मला माझं गाव गाठायचंय कोडपिंपरी. हे उरकल्यानंतर मी इथून निष्ठायला पाहिजे. गावाच्या बाहेर नक्की जाईन, गाव जवळ येईल.
गावाच्या बाहेर गेल्यानंतर मी कडोदरा 4 रस्त्यापर्यंत जायला पाहिजे. माझं कोडपिंपरी गाव जवळ येईल. दृष्टांत व्यवस्थित ऐका जरा. मी काय सांगतो ते जरा ऐका. केलेलं वाया जात नाही. तुझ्या गुणाचं काय वर्णन करू. शेषाची जीभ फाटली बरं. वेद दानू गेला पुढे मौनावरा. वेदाला सुद्धा पुढे सरकता आलं नाही. जरा ऐका. मला गाव गाठायचं रात्रभरामध्ये इथून मी निसटायला पाहिजे. निचटलं गावाच्या बाहेर नक्की जाईन. माझं गाव जवळ येईल. ते गाव जवळ आलं माझं. ते सोडल्यानंतर पुढे सोनगड आलंय. गाव जवळ आलं रे माझं. सोनगड सोडल्यानंतर विसरवाड नवापूर आलंय. गाव जवळ आलं रे माझं. हळूहळू दूध साखरीला पोचलो. गाव जवळ आलं माझं. परिणाम व्हायला लागला. चाहूल लागायला लागली गड्या. माझा परिसर लागला. नाम गाऊ नाम घेऊ नाम बघा 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 गाव जवळ यायला लागलं. बघा ती ताईला कशी अवस्था होते. साखरी आल्यानंतर माझ्या परिसराची मला चव लागायला लागली. काच मी सरकवली. माझ्या भागाची मला चव लागायला लागली. हळूहळू थोडा आला. बघा कसा परिणाम व्हायला लागला.